तर भावांनो, आजचा मुद्दा अतिशय महत्वाचा आहे. आपला सातारा आणि साताऱ्यामध्ये सासपडे नावाचं एक गाव आहे आणि तिथे एका मुलीचा आर्या चव्हाण, जिचा म्हणजे शेजारील कोणीतरी, ठीक आहे, कोणी नाही, बलात्कारी वेंचूत, त्याच्या आईची गांड वेंचूत असले लोकांना समाजात राहिले नाही पाहिजे. पहिली गोष्ट त्यांनी त्या मुलीचा फायदा घेतला. घरात तो गेला आणि त्यांनी मुलीवर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला आणि प्रयत्न करताना तिने मारून टाकलं त्या मुलीला. म्हणजे असे मेंटॅलिटीचे लोक आहेत. आणि साताराकर त्या मुलीसाठी कॅन्डल मार्च काढतोय. भाई, कॅन्डल मार्च अरे असल्यांसाठी मेणबत्ती लावायची गरज नाहीये. मेणबत्ती लावायच्या ऐवजी तुम्ही मेणबत्ती जाळताना त्याच्यापेक्षा त्या माणसाला जाळून टाका. माणसाला म्हणजे असले लोक, म्हणजे असल्या मेंटॅलिटीचे. त्या माणसाबद्दल राहुल यादव नाव आहे त्याचं आणि त्याच्याची गांड भेंचोच्या. आणि त्या राहुल यादवनी ना पहिले पण एका मुलीसोबत असं सेम केलं, सेम म्हणजे त्याने एका मुलीसोबत पहिले पण सेम केलं, तरी त्याला अटक होत नाही, फाशी होत नाही. असल्या लोकांना फाशी दिलीच नाही पाहिजे. अशा लोकांना भर चौकात जाळायला पाहिजे, तो पण नागडा करून, ठीक आहे. आणि त्या गावात ती आर्या चव्हाण नावाची मुलगी, 13 वर्षाची मुलगी, शाळेत शिकत होती आणि शाळेत तिचे बाबा तिला चावी देऊन गेलते आणि ती घरात एकटी होती. आणि हा भेंचोद घरात घुसला आणि त्या मुलीवर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. आणि अत्याचार करताना त्यांनी म्हणजे बघा, या माणसाला त्याच्या म्हणजे मुलगी समान आहे, ती मुलगी समान, 13 वर्षाची म्हणजे बाळ आहे, ते छोटंसं बाळ आहे. आणि त्या बाळावर बलात्कार करण्याचा प्रयत्न करणं आणि त्या बाळाला मारून टाकणं किती चुकीचं आहे ना. म्हणजे सातारामध्ये आज हे घडलंय, उद्या आपल्या शहरात घडल. म्हणजे कसं असतं माहितीये का, त्यांनी पहिले एका मुलीसोबत असं केलं आणि त्याच्यानंतर त्याला शिक्षा भेटली नाही, तो गावात असंच फिरत होता. आणि त्याच्यानंतर परत त्यांनी दुसऱ्या मुलीवर केलं. आता तो तिसऱ्या मुलींपर्यंत जाईल. आता आपल्या आया बहिणी असतील काही दिवसानंतर. म्हणून असल्या लोकांना, भेंचोद लोकांना उघडा नागडा करून ना भेंचोद जाळून टाकला पाहिजे सगळ्यांसमोर. ते कोणाची हिंमत नाही होणार. आणि त्या आर्याला तर जस्टिस भेटलंच पाहिजे, ठीक आहे. सातारकरांनी एक काम करा, फाशी द्यायची गरज नाही, त्याला जाळून टाका भेंच. तर भावांना मी एवढीच प्रार्थना करतो की म्हणजे कोणत्याच मुलीसोबत असं झालं नाही पाहिजे. कारण आता मी बघतोय की छोट्या लहान मुलीसोबत बलात्कार होतं. लहान मुलीसोबत बलात्कार होणं म्हणजे लहान मुलीसोबत. भाई, मी एकदा ऐकलंय की 2-3 महिन्याच्या मुलींवर बलात्कार होत. अरे बाळ आहे ते, बाळ. भाई, व्हॉट द फक भाई, हे कसले लोक आहेत, असल्या मेंटॅलिटीचे लोक. मला हे कळत नाही भाई की या लोकांना ना, बघा, या लोकांना जे बलात्कार येत ना भाई, जे बलात्कार आहे त्यांना उभा आडवा भेंचूत मारून टाका, जाळून टाका, रस्त्यावर जावा त्यांना भेंचूत. मग तेव्हा कळेल त्यांना की काय असतं. म्हणजे कोणाची हिंमत नाही होणार. बाकी त्या आर्याला ओम शांती. आणि आर्या म्हणजे लहान मुलगी होती, ते बाळ होतं छोटंसं आणि त्याच्यासोबत हे झालं. तर खूप दुःखद वाटतंय मला. नक्कीच ही व्हिडिओ शेअर करा.